हरी राम राम कृष्ण हॅलो 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 शांत शांत कडक 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 इथं बघ. हो
मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे, जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया। मरणादी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे, जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया। नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहून उत्तम, जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया। यदक्षरमनाख्ययमानंदम अजमव्ययम श्रीमन्निवृत्ती थेति ख्यातदैवतमाश्रये। ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानवानवान महामहाख्याभ्यामचित्कला शान्ताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं
गण सदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं वन्दे विष्णुभवहरहरसर्वैकनाथं सौराष्ट्रसोमनाथं श्रीशैलमल्लिकार्जुनं उज्जयिनं महाकालकारणेश्वरं परल्यां जनार्दनं सेतुवन्देन्दुरामेशं शारदावने वाराणसीं विश्वेशं गौतमीतटे हिमालयगीतादारुश्रीशं एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं सहस्रजलजमतं तापं स्मरणेन विनश्यति रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि वरण वर विरल सुदाय फलचारि बुद्धिहीन तनु जारिके सुमिरो बल विद्या देवो हर हर कलेश शशिका पांडुरंग करू प्रथम नमः दुसरे चरण संतातिया ज्याच्या कृपाने कथे बघारो बाबाजी सद्गुरु हे पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संतातिया तो कृपादान कथे बघारो बाबाजी सद्गुरु सत्य तुकार पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या चिंचा कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचे मुखी सदा नाम करते नमस्कार माझा सद्गुरु भगवान मूर्ती विठ्ठल मरणादी सावध भावे कीर्ती करून उरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त घटिका सेवेसाठी निवडलेला भंग अखिल कोटी विश्व ब्रह्मांड चालक परमात्मा करुणा वरुणालय उत्पत्ती स्थिती लयच्या भगवंताच्या हातामध्ये आहे गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुरत किंवा सोनियाचे मनी केले ते सोनियाची सुत्ती वविले तैशी म्या जग धरिले सबाई अभ्यंतरी सगळ्या जगाची सत्ता ज्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या हातामध्ये आहे अशा भगवान पंढरीश परमात्म्याने कायमस्वरूपी उभं राहण्यासाठी ज्या मातीची निवड केली अशी माती महाराष्ट्राची माती आहे आणि अशा भगवान पंढरीश परमात्म्याचे आवडते भक्त संतश्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराजांचा हा 3 चरणाचा उपदेश प्रकरणातील अभंग आहे आजच्या अभंगामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराज उपदेश करताना दिसत आहे माझ्या दादांना या अभंगामध्ये उपदेश करताना नामदेव महाराजांना एकच सांगावं असं वाटत आहे की या भूतलावर या मृत्यू लोकाच्या देहाची अपेक्षा स्वर्गातील देवांनी करावी स्वर्गीच्या मर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती या देहाची अपेक्षा स्वर्गातील देवांनी करावी हा दुर्लभातला दुर्लभ नरदेह आणि कोटी किमतीचा नरदेह भगवंताने तुम्हाला आम्हाला दिला सर्वांना मिळाला लक्ष देऊ नये का पण हा मिळाल्यानंतर किती लोकांना कळाला त्याच्यासाठी आजचा 3 चरणाचा अभंग आहे लक्ष देऊ नये का दादा नरदेह मिळाल्यानंतर हा नरदेह जाईल कधी याचा भरोसा नाही म्हणून नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सांगत आहे की नरदेव जाण्याच्या आत अशी काहीतरी माणसाने जीवनामध्ये कीर्ती कमवली पाहिजे की आपण गेल्यानंतर जगाच्या डोळ्यातून अश्रू तरी प्रक्षालन झाले पाहिजे मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करून उरावे आणि हा पवित्र नरदेह मिळाला दादा भगवंताने 83,99,999 योनी बनवल्या पण त्या योनीमध्ये मनुष्य योनी एवढी पवित्र योनी आहे या मनुष्य योनीमध्ये दादा 2 मेंदू असे भगवंताने दिले का तो जगावर स्वतः सत्ता गाजू शकतो असा भगवंताने मनुष्य योनी असा प्राणी बनवला हा पवित्र नरदेह तुम्ही वायाला घालू नका जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया
नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहून उत्तम, सर्व जन्मांमध्ये जर उत्तम जर असेल तर तो फक्त मनुष्य जन्म आहे. म्हणून त्या मनुष्य जन्माला येऊन दादा या भूतलावर आपण कीर्तिरूपी उरू शकतो असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. विठाला कीर्तनापूर्वी छोटासा परिहार देणं गरजेचं अवश्य आपण आज या ठिकाणी किम निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत. सर्व दुःखांकित अंतःकरणाने आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. उपस्थित होण्याचं कारण कैलासवासी स्वर्गवासी अभयसिंग चंद्रभान राठोड अभयसिंग बाबांना इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये जाऊन उद्या बरोबर 1 वर्ष होणार आहे. आणि वर्ष श्राद्धाच्या पर्व काळाचं औचित्य साधून पुण्यस्मरणाचा आगला दिवस म्हणून या ठिकाणी सुंदर असा कीर्तन सोहळा या परिवाराने राठोड परिवाराने साजरा केलेला आहे. म्हणून अभयसिंग बाबांना जाऊन उद्या बरोबर 1 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि उद्या पिंडदान, उदकदान, तिळदान, जलदान, श्राद्धदान आणि पितृणातून मुक्त होण्याचा मार्ग उद्याचा दिवस आहे. पण आगल्या दिवशी सुद्धा भगवंताचं चिंतन त्या राठोड परिवाराने ठेवलं. याच्यापेक्षा पुण्यवान कोण असायला पाहिजे? याच्यापेक्षा कोण पुण्यवान असायला पाहिजे? एक दादा, कोणाचंही कीर्तन होत नाही, कोणाचं भजन होत नाही. अभयसिंग आबांनी काहीतरी जीवनामध्ये चांगले कर्म केले म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्ही नाशिकवरून कीर्तन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो. आज कोणी कोणासाठी येत नाही दादा. असं समजू नका की काही लोकांकडे पैसा नाही आहे, प्रॉपर्टी आहे. भरपूर लोकांकडे पैसा आहे, भरपूर लोकांकडे श्रीमंती आहे. पण ज्या ठिकाणी श्रीमंती आहे त्या ठिकाणी दया असेल त्याचा भरोसा नाही. पण ज्या ठिकाणी दया असते त्या ठिकाणी श्रीमंती असेल त्याचा भरोसा नाही. पण अभयसिंग सरांनी या जगामध्ये या भूतलावर वावरत असताना स्वतःचा संसार चांगला केला आणि जगाचा सुद्धा ज्ञानदानाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्ञानदान करून जगाच्या कल्याणासाठी सुद्धा देह जिजावला. म्हणून भगवंताने काहीतरी त्यांचे हात ऐकले असेल म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणा कीर्तनाचा सोहळा साजरा होत आहे. त्यांच्या पैशात असणारा खूप मोठा परिवार आहे. या ठिकाणी त्यांचे बंधुराज आहे ममराज, या ठिकाणी चंद्रभान राठोड ममराज दादा त्यांचे बंधू आहे. आणि अजून मोठा परिवार आहे. त्यांचे परिवारामध्ये आमचे सरांचे सुपुत्र अनिल दादा अभयसिंग राठोड आणि त्यांच्या सुनबाई असणार आमच्या अनिल दादांच्या सौपत्नी सीमाताई आहे. आणि सुनील अभयसिंग राठोड त्यांच्या पत्नी आहे निशाताई. आणि सौ संगीता कैलास जाधव मुलगी आहे. कविता लक्ष्मण जाधव मुलगी आहे. सुनीता अर्थात ज्योती विजय चव्हाण मुलगी आहे. जावई आहे कैलास गंगा जाधव, लक्ष्मण जाधव, विजय शिवदास चव्हाण असा मोठा त्यांचा परिवार आहे. आणि या परिवारामधून इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये जाऊन त्यांना उद्या बरोबर 2 वर्ष आपलं 1 वर्ष होत आहे. आणि पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदरसा असा सोहळा त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. आज या ठिकाणी आपलं जे आजचं कीर्तन आहे पूर्ण महाराष्ट्रभर माझी माऊली यूट्यूब चॅनलवर पूर्ण महाराष्ट्रभर आजचं कीर्तन दिसणार आहे. अर्थात पूर्ण महाराष्ट्रभर आजच्या कीर्तनाची नोंद आहे. तुम्ही केव्हाही जरी माझी माऊली यूट्यूब चॅनल हा सर्च केल्यानंतर तुम्हाला अभयसिंग आबा अर्थात सरांचं कीर्तन ज्या ज्या वेळेला तुम्हाला आठवण येईल त्या वेळेला तुम्हाला श्रवण करण्याची संधी माझी माऊली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना मिळेल. त्यांचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्ती पारायण रवींद्र दादा आहिरे आणि सर्व हा असणार हा परिवार. माझ्या बरोबर आले हरिभक्ती पारायण माझे पितृतुल्य मार्गदर्शक गुरुवर्य रामदास महाराज माळी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आमच्या रामदास महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. या ठिकाणी भडगावमधून कळमसरे पळस खेडेवरून आमचे विश्वनाथ महाराज पाटील विनेकरी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. विश्वनाथ महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. हरिभक्तीपर संगीत विशारद रत्न रामकथाकार माझे मार्गदर्शक असणारे सुधाकरजी महाराज पवार सर पण या ठिकाणी महाराज उपस्थित झालेले आहे. हरिभक्तीपारण योगेश महाराज धामणगावकरांचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. एकदा त्या लेकरांसाठी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. उजव्या बाजूला असणारे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि मृदुंग विशारद शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे नाव कमावलेलं आहे
आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मृदुंग विशारद मृदुंग महामेरू मृदुंगाचा हात सरस्वती त्यांच्या हातावर खेळते असणारे असते हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज भोसले ते पण आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सिस्टीम दादा खूप सुंदर, माझ्या राहुल दादांनी खूप सुंदर सिस्टीम लावली. एकदा राहुल दादा पवार यांच्यासाठी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. साईराज सिस्टीमचे संस्थापक आमचे राहुल दादा, तुम्ही सर्व आर्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील पाहुणे मंडळी सर्व आप्तेष्ट परिवार आज या ठिकाणी अभयसिंग आबांच्या पुण्यस्मरणाचा आगल्या दिवशी या ठिकाणी सर्वजण हजर आहात. तुम्ही सर्व माईबापांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि आजचं कीर्तन मला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं, आमच्या अभयसिंग सरांचे जावई हरिभक्तीपरायण नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही एका संकुलमध्ये रहिवास करतो, संसार प्रपंच करतोय. हरिभक्तीपरायण आमचे विजय शिवदास चव्हाण, आमच्या विजय दादांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाचोरे गावचं दर्शन मला आज घडलं, माझं परमभाग्य समजतो. एकदा विजय दादांसाठी आणि माझी भगिनी सुनीता ताई आणि त्या दोघांसाठी तर टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. कारण तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही त्यांनी कीर्तन दिलं म्हणून त्यांच्या नावाने टाळ्या नाही, तुम्ही सर्वांच्यासाठी टाळ्या आहे. सर्वांचंच नियोजन आहे. एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला. कीर्तनाचं नियोजन करणं म्हणजे हा एकट्याचा खेळ नसतो. त्यांचे सर्व साडू बंधू सर्व असतील, त्यांच्या सर्व भगिनी असतील आणि विजयदादांनी हा सत्य संकल्प केला आणि सत्य संकल्प केल्यानंतर त्यांच्या सर्व साडूंनी या कार्यक्रमाला होकार दिला. म्हणून त्यांच्या साडू बंधूंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. म्हणून हा पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग हा मनामध्ये विचार येणं म्हणजे सुद्धा लय मोठं भाग्य असावं लागतं. म्हणून हा कार्यक्रम सुंदरपैकी या ठिकाणी पार पडतोय आणि भगवंताचं कीर्तन घडतंय. विठाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठाला 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 अभयसिंग सरांना अर्थात आबांना जाऊन इहलोकीची यात्रा पूर्ण होऊन उद्या बरोबर वर्ष पूर्ण होणार आहे. आणि उद्या पिंडदान उदकदान तिळदान जलदान श्राद्धदान हा विधी उद्या पार पडून आणि उदकदानाचा विधी पिंडदानाचा विधी उद्या पार पडणार आहे. आणि आज कीर्तनाच्या माध्यमातून हा विधी पार पडतोय. एक वर्ष कसं निघून गेलं हे तुम्हाला समजलं नसेल. दिवसामधून दिवस निघून गेले आणि आबांसारखा बाप या परिवारामधून राठोड परिवारामधून निघून गेलेला आहे. दादा या भूतलावरचं एक चक्रच असं आहे की ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची तारीखी ठरलेली आहे. ज्ञानोबरांनी सांगावं, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूची या सोळिया नान म्हणून धनंजया जिया परी. जो जन्मरूपी गावाला आला त्याला मृत्यूरूपी गावाला एक न एक दिवस जावा लागतं. जन्म आणि मृत्यू त्याच्या मधलं जे अंतर त्याला जीवन असं म्हटलेलं आहे. हा जन्म सुद्धा हा शब्द अवघड आहे आणि मृत्यू सुद्धा हा शब्द अवघड आहे, पण त्याच्या मधलं जगणं हे खूप सरळ आहे. आणि जो सरळ जगतो ना, जीवन जगत असताना जो सरळ जगतो ना त्याचा जन्मही सफल होतो आणि त्याचा मृत्यू सुद्धा सफल होत असतो. म्हणून जीवन जगत असताना ते जीवन आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपला हा देह कधी जाईल याचा भरोसा नाही. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. नाही देहाचा भरवता, नाही देहाचा भरवता भरवता. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवता, देहाचा भरवता. कोण दिवस कैसा, कोण दिवस येईल विठाला विठाला विठाला. महाराजांनी दिलं
कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा किंवा देह जाईल जाईल त्याच्या काळोबा खाईल. हा देह झाला आहे. नाही म्हटलं तरी एक दिवस जावा लागणार आहे. दादा एक महत्वाचं सांगेल तुम्हाला, प्रत्येकाची पत्रिका येऊन गेलेली आहे. कळवण्यास अत्यंत आनंद होतो की ही जन्माची पत्रिका आहे. जन्माचा वार माहित आहे, जन्माची तिथी माहित आहे, जन्माचे ग्रह माहित आहे, जन्माचं वर्ष माहित आहे. पण अजून मला एक सांगा, ब्राह्मण दादांनी जन्माची कुंडली पत्रिका काढून दिली असेल, पण मृत्यूची कुंडली काढणारा अजून जन्माला आला नाही. ती मृत्यूची कुंडली येण्याच्या माणसाने सावध झालं पाहिजे. किती सावध झालं पाहिजे बोलू तुम्हाला, किती सावध माणसाने झालं पाहिजे का जो जन्माला आला. ज्ञानोबाराने सांगितलं की वासंसी जीर्णानी यथा विहाय जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेणीचे तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य नाथे. अशा प्रकारे प्रत्येकाला हा देह सोडायचा आहे, पण देह सोडण्याच्या अगोदर काय करायचं त्याच्यासाठी संत वागवाय. जो जन्माला त्याला संत कळावे, त्याला पंथ कळावा, त्याला ग्रंथ कळावा, त्याला मंत्र कळावा आणि त्याच्यासाठी तंत्र कळावं. विठाला जो जन्माला आला त्याला संत कळले पाहिजे. निळोपरापासून तर निवृत्तीनाथापर्यंत परंपरा आपल्याला कळाली पाहिजे. काही लोकांना संत कळतात पण पंथ कळत नाही. ज्ञानदेवाजिने नामे विन व्यर्थ राम कृष्ण पंथ क्रमेला. ज्ञानोपरांनी पंथाची स्थापना केली, तो पंथ आम्हाला कळाला पाहिजे. काही लोकांना पंथ कळतो पण ग्रंथ कळत नाही. बोलू महत्वाचं, गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा वाचता येत नसेल तरी घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये जर आपण ग्रंथ जर ठेवले तर त्या घराचं रक्षण माझा गोविंद कृष्ण करत असतो. एवढी ताकद ग्रंथामध्ये. ग्रंथ म्हणजे पुस्तक नाही. मी पण शिकलेला आहोत आणि तुम्ही पण शिकलेला आहे. ही पत्रिका ज्या वेळेला वाचली ना तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे नाव. नाशिक जिल्ह्यामध्ये मी इंजिनियर पदावर मध्ये नोकरी केलेला माणूस. माझ्या विजूदादाला माहित आहे. विजूदादा सुद्धा चांगल्या प्रकारे बिझनेस नाशिक थाटामाटा या ठिकाणी सुंदर सजवलेलं. तुम्ही सर्व सोन्यासारखे श्रोते आहात, तुम्ही सर्व शिकलेले आहात. तुम्ही दगड स्वतःला समजू नका. मला असं कलियुगामध्ये श्रोत्याने स्वतःला दगड कधी समजायचं नाही. दगड हा नर्मदेचे आहात आणि नर्मदेचा दगड हा देव घरामध्ये ठेवावा लागतो. ज्ञानोबारांनी काय सुंदर उपमा दिली श्रोत्यांना. वक्त्याने बोलण्याचं भान ठेवलं पाहिजे की श्रोत्यांना कच्च समजू नये. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकार. प्रभू म्हणजे महिषा रूप असतात, म्हणजे श्रोते काही कच्चे असतात. एखादा दादा ज्ञानेश्वरी मुखोद्गम करणारा सुद्धा श्रोत आपल्या समोर बसलेला असतो. म्हणून वक्त्याने बोलत असताना श्रोत्यांना कच्च कधी समजू नये. एवढं लक्षात ठेवा दादा, तुमचं कल्याण होईल असं मला बोलून जायचं. एवढा मोठा प्रवास मी खडतर प्रवास केला. सकाळपासून गाडी चालवतोय. ड्रायव्हिंग सुद्धा मी स्वतःनेच केलेली आहे. माझा कृष्णादादा मालेगाव पासून त्यांना मी गाडीमध्ये घेतलेलं आहे. पण गाडी चालवण्यासाठी सुद्धा कोणी नाही. एवढ्या प्रवासामध्ये मी एवढे खडतर कष्टामध्ये तुमच्यापर्यंत येऊन जर पोहोचलं असेल तर फक्त विजूदादाचा प्रेम. मला असं वाटतं की सासरा आणि जावई आणि सुनबाई या सर्व गोष्टी ताई लय दुर्मिळ असतात. एक बोलू, चांगल्या माय बापाच्या पोटी जन्म घेणं सुद्धा लय भाग्य असतं. जीवनामध्ये चांगली सुनबाई मिळणं सुद्धा लय भाग्याचं असतं. ही भाग्याचे जोडे ज्या वेळेला मला विजूदादाने सर्व या कुटुंबाचा सर्व परिचय दिला ना, तर विजूदादाने जो परिचय देत असताना मला मगाशी कंठ सदगतीत होत होता. मला असं वाटतं की माळी बाबा जणू काय दादा हे सर्व जावई माझ्या आबांचे जे जावई असतील ना तर ते सर्व लांब लक्ष्मण भरतजी आहे. आणि दादा माझा अभय सिंग आबा म्हणजे आबा सर हे खरोखर कधी कधी जनक राजेच असायला पाहिजे. दादा कधी आम्हाला बघायला मिळेल दादा. हे लय दुर्मिळ. बोलू तुम्हाला महत्व, खऱ्या आईच्या पोटी चांगले लेकर गुणवान शिलवान फुलवान मुलं जन्माला येण्यासाठी दादा मला एक सांगायचं. विजू दादांनी सुंदर अशी महत्वाची कथा सांगितली की आबा सरांची जी पत्नी आहे शिलाबाई आमची आई, मी स्वतः तिला आता आईच म्हणेन, पण शिलवान फुलवान दादा दुसरी शिक्षण झालेली पत्नी दादा आबांची आणि दुसरी शिक्षण झालेली महाराज पत्नी ती आई शैक्षणिक
शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या लेकरांना एवढं मोठं शिक्षण देऊ शकते, काहीतरी ताकद असली पाहिजे संस्कृतीची. या गोष्टी सहजासहजी कधी घडत नसतात. म्हणून आपल्या पाठीमागे जे लेकरं उभे ना दादा, हीच आपण खरी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. तुम्ही सोपं समजू नका. वारकरी संप्रदायाचे एक लेकरू जर दादा पुण्यस्मरणाच्या नावाने जर टाळ वाजत असेल ना, तुम्हाला सांगेल पिंडदान, उदकदान, तिळदान, जलदान नाही जरी केलं, पण वारकरी संप्रदायाचा मृदुंग कलियुगामध्ये ज्या वेळेला वाजतो आणि वारकऱ्यांचे टाळ ज्या वेळेला वाजतात, त्यावेळेला स्वर्गातील पूर्वज आनंदित होतात आणि देव सुद्धा नृत्य गाय नाचू लागतात. ही ताकद कलियुगातल्या कीर्तनाची आहे. मोदंती पितरहा नृत्यंती देवता शास्त्रकारांनी भागवतकारांनी सांगितलंय. ज्या ज्या वेळेला या कलियुगामध्ये टाळ मृदुंगाचा आवाज होतोय, त्यावेळेला पितर आनंदित होऊन त्या वर्गाला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पेरो आशीर्वाद देती, तुका म्हणे पेरो आशीर्वाद देती. महाराजांसाठी खूप छान. मला जे प्रमाण पाहिजे होतं महाराजांनी ते प्रमाण दिलं. टाळी वाजवत असताना टोल नाका भरल्यासारखी नका वाजवू. आम्ही भरून आलो टोल नाका. लोकांची टाळी सुद्धा सुशिक्षित असते. सुशिक्षित टाळी वाजून दाखवू तुम्हाला कशी असते. पुण्याला जर गेलं तर काही लोक ताई सुशिक्षित टाळी वाजवतात. वाजून दाखवू तुम्हाला. हरी राम हरी राम. काय रोग होणार आहे माझा बरोबर आहे की नाही. मी काही सांगत असतो दादा, कीर्तनातली वाजवली टाळी कधी वाया जाणार नाही. आणि टाळी या जागेवर तुम्हाला वाजवता येईल. सकाळी उठून तुम्ही जर रस्त्याने जर टाळी वाजवायला जर लागले समजा, लोक म्हणतील जाऊ दे याला ठाण्याला, हे की नाही. पण इथं टाळी वाजवल्यानंतर कोणाची बोलायची ताकद नाहीये. पण टाळीची ताकद काय माऊली. वाजे टाळ टाळ्या टाळी होई होळी होळी मग भक्ता येतर गायन तत्र तिष्ठामी नारद. माझे भक्त गाते जेते नारद आम्ही उभा येते. कलियुगामध्ये भविष्य बदलवण्याची जागा म्हणजे कीर्तन आहे. दादा एक बोलू तुम्हाला महत्वाचं मी बोलेल. आपला हात कोणाही पुढे दाखवत बसू नका, आपली कुंडली कोणाला दाखवत बसू नका. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या घरामध्ये गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा पांडुरंगाची जर पूजा जर असेल तर आम्हाला भविष्य बघण्याची दुसऱ्याकडे काय गरज आहे. काय बघण्याची गरज आहे. तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकला. काय मी सांगत असतो. मी भागवत श्रीमद भागवत कथेमध्ये काही सांगत असतो. जीवन जगत असताना ताई एक लक्ष देऊन ऐका. तुमचा भाऊ म्हणे सांगेल, तुळशीला टाकलेलं पाणी कधी वाया जाणार नाही, कुत्र्याला दिलेली भाकर कधी वाया जाणार नाही, गाईला भरलेला घास कधी वाया जाणार नाही, सूर्याला दिलेला अर्घ्य कधी वाया जाणार नाही, पांडुरंगाची केलेली सेवा कधी वाया जाणार नाही, आणि वैष्णवांना आणि दिंडीला दिलेलं अन्नदान आयुष्यात कधीच वाया जाणार नाही. कधी ना कधीतरी ते उदयाला येतं. दादा माझ्या आबासारांसाठी तुम्ही आज अन्नदान केलं ना, उद्या तर अन्नदान होणारच आहे. पण द्विधा परिस्थितीने आजही अन्नदान होत आहे आणि उद्या अन्नदान होतं. या अन्नदानाने या घराची पितृसिद्धी होणार आहे. एक शीत दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण. या जगामध्ये दादा अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कोणतंच नाही. इतकं सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण स्वर्गीच्या पूर्वजांची सुद्धा या भूतलावर इच्छा आहे. देवांची सुद्धा इच्छा आहे आणि संतांची सुद्धा इच्छा आहे. भगवंताची काय इच्छा आहे. स्वर्गीच्या महाराजांची दाता देवा ही
ही देवाची संतांची काय इच्छा आहे मार्ग धावून गेली आधी दयानिधी संत ते देवीची पंथे चालू जातात ही संतांची आणि पूर्वजांची काय इच्छा आहे आमच्या वंशामध्ये एखादा तरी हरिभक्त जन्माला यावा आणि त्या हरिभक्ताने आम्ही गेल्यानंतर भगवंताचं कीर्तन ठेवावं आणि आमची कुश पवित्र करावी अशी पूर्वजांची इच्छा आहे पूर्वजांची इच्छा आहे पण हरिभक्त जन्माला येण्यासाठी बोलू महत्वाचं बापाचं रक्त पवित्र असावं लागतं आईचं पोट पवित्र असावं लागतं तेव्हा त्या घरामध्ये कुलवान शिलवान संतती जन्माला येत असते आईचा पुत्र देही जे कुलवान शिलवान संतती जन्माला येत तुम्ही म्हणाल दादा तुमच्या मनात बोलतात नाही बोलू पण शास्त्रकार सांगतात की सुशलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुर्था उदार वंश पुण्येन अनेन पुण्येन सभासता सुशलो मातृ पुण्येन मातेचं पुण्य जर असेल तर मुलं सुशील जन्माला येतात पितृ पुण्येन चतुर्था पित्याचं पुण्य जर असेल तर मुलं चतुर जन्माला येतात वंशाचं पुण्य जर असेल तर उदार वंश पुण्येन उदार मुलं जन्माला येतात आणि स्वतःचं पुण्य घेऊन दादा मुलं भाग्यवान जन्माला येत असतात असे भाग्यवान मुलं जन्माला माझा अनिल दादा सुनील दादा आणि त्यांच्या सर्व भगिनी आणि त्यांचे सर्व हा परिवार सर्व या परिवाराला मी भाग्यवान समजेन दादा एवढं मोठं नियोजन करणं म्हणजे सोपं समजलं काय तुम्ही हे कीर्तन करणं म्हणजे एका मुलीचं लग्न करण्यासारखं आहे दादा कीर्तनाचं नियोजन करणं एवढं सोपं नाहीये म्हणून पूर्वजांची सुद्धा इच्छा आहे म्हणून मला एक सांगावं असं वाटतं दादा गांधारीला 100 होते पण एकाचं सुद्धा नाव काढल्या जात नाही निघत दादा गांधारीला 100 होते विश्वनाथ बाबा पण एकाचं सुद्धा नाव घेतलं जात नाही पण सगर राजाच्या वंशामध्ये एक मुलगा जन्माला त्या मुलाचं नाव होतं भगीरथ राजा त्या भगीरथ राजाने स्वर्गामधून गंगा आणली आणि पूर्वजांना मुक्ती प्राप्त करून दिली असेल लेकर जन्माला आली पाहिजे तर कुळाचं भाग्यवान तर कुळ भाग्यवान मला एकच म्हणायचं आहे असे मुलं जन्माला येण्यासाठी भाग्य असावं लागतं आणि ते कुळ पवित्र होत असतं म्हणून या राठोड परिवारामध्ये खरोखर या परिवारासाठी एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा तर त्या परिवाराला मी धन्यता देईल धन्य माता पिता तयाची फुल्या इता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आजचा अभंग त्याच उद्देशाने घेतलेला आहे विठाला मला एकच म्हणायचं माता पिता कोणाचे धन्य आहे ज्याला स्वतःच हित करून घेता आलं त्याचे माता पिता धन्य आहे दादा मी कायम सांगत असतो की आपण एवढे भाग्यवान आहात की आपण आपल्या भारत देशामध्ये जन्माला आलो भरतखंडी नरदे प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती आहे आणि दुसरं महत्वाचं भाग्य सांगेल दादा आपण 2 नंबरचं भाग्य की महाराष्ट्रात जन्माला आलो आणि 3 नंबरचं भाग्य आपण ज्ञानोबा तुकोबाऱ्यानंतर जन्माला आलो हे 3 नंबरचं भाग्य आहे किती मोठं भाग्य आहे दादा आपल्या पायथ्याच्या असणाऱ्या आदिशक्ती जगदंबा मुक्ताईच्या चरणाजवळ आपण रहिवास करतोय किती भाग्यवान आपण स्वतःला समजलं पाहिजे जगदंबेचं रक्षण आहे माहूरगडाची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी वणीगडाची सप्तशृंगी माता अर्धपीठ 3.5 पीठामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती आदिशक्ती मुक्ताबाईच्या भजनामध्ये आहे म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई दासी ज्यांनी लागे बाई मुक्ताईच्या चरणाजवळ आपण रहिवास करतो आणि त्या मुक्ताईचा भाऊ दादा सख्खा भाऊ जर असेल तर ज्ञानेश्वर भगवान या भूतलावर काय कीर्ती करून दादा समाधी घेतलेली आहे फक्त 16 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ स्थापन केला शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला 16 वर्षामध्ये ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या हातात दिला आणि 22व्या वर्षी ज्ञानोबा राय समाधी घेत आहे 22व्या वर्षाचं वय तर किती मोठं असतं दादा खेळण्याचं बागडण्याचं वय असताना ज्ञानोबारांनी समाधी घेतली भगवंताच्या साक्षीने आणि भगवंताच्या साक्षीने समाधी घेत असताना दादा महाराज साक्षीला होते निवृत्ती देव सोपान देव मुक्ताई आणि नामदेव महाराज होते आणि अशा वेळेला समाधी घेत असताना भगवंताने ज्ञानोबाने काय सांगावं अलंकापुराशी पांडुरंग गेले समाधिस्थ गेले पांडुरंगाच्या साक्षीने ज्ञानोबा समाधिस्थ घेता ढवळा नंदी बाजूला गेला नारा विटा गोंदा माता हे 4 पुत्र नामदेव महाराजांचे 4 पुत्र हे सर्व परिवार नामदेव महाराजांचा समाधीच्या वेळेला होता आणि आता ऐका प्रसंग दादा इतका सुंदर प्रसंग माझ्या ज्ञानोबारायांचा समाधीच्या वेळेला भगवंताने फक्त ज्ञानोबाराला सांगितलं माऊली जा इंद्रायणीमध्ये स्नान करून या आता समाधीची तयारी करायची ज्ञानोबा इंद्रायणीमध्ये स्नान करून येत असताना 7 वर्षाच्या बहिणीने पाहिलं का दादा
तू समाधी घेतल्यानंतर या बहिणीचं रक्षण कोण करणार आहे आणि या बहिणीला कोण बहीण म्हणेल, कोण ताई म्हणेल, कोण बाई म्हणेल. आणि तू समाधी घेतल्यानंतर मी जगू तरी कोणाच्या धरो आपले आई वडील निघून गेले. आणि त्याच वेळेला ज्ञानोबा रायांच्या सुद्धा मुखातले शब्द ऐका. आता ऐका मुक्ते, अगं माझं इहलोकाचं कार्य पूर्ण पार पडलेलं आहे आणि मला समाधी घ्यावी लागणार आहे. त्या वेळेला मुक्ताई दादा ज्ञान दादाकडे बघून रडते, दादा अरे तू समाधी घेतल्यानंतर अरे मला कोण बहीण म्हणेल. मला फक्त या कथेमधून आई एकच सांगायचं, एवढं दूरवर मी चालत आलो, गाडी चालवत आलो, फक्त एकच कथा सांगून जायची आहे. बहिणीचे आई वडील निघून गेल्यानंतर त्या बहिणीची आई आणि बाप हा तिचा भाऊ होत असतो. एवढं घेऊन जा घरी. बहिणीचे आई आणि बाप हा भाऊ होत असतो. उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची माया. या भोताला ज्या भावाला बहीण आहे ना, त्या भावासारखा भाग्यवान भाऊ नाही. ज्या माझ्या दाजीनच लावलेलं आहे. महाराष्ट्र म्हणलं एकही कीर्तन नाही.
प्रभू आतापर्यंत तुम्ही कोणासाठी रडले? देव रडताय ना अनुबारांसाठी. एक बोलू माऊली, एक महत्वाचा सांगेल. आपल्यासाठी देवानं रडलं तर चालेल, आपल्यासाठी गावानं रडलं तर चालेल, आपल्यासाठी जिल्ह्यानं रडलं तर चालेल, तालुक्यानं रडलं तर चालेल, देशातून कोणी रडलं तर चालेल, पण आपल्यासाठी आपला दुश्मन ज्या वेळेला रडेल ना, समजायचं आपली कीर्ती अमर शिल्लक राहणार. एक लक्षात ठेवा दादा, आमच्या संतांसाठी दुश्मन सुद्धा रडले. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या का विष्णू नाही तुझा. रामेश्वर भट्टांच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू काढले माझ्या तुकोबारायांनी. काय जगले दादा तुकोबाराय. गेले दिगंबर ईश्वर विभोते, गेले दिगंबर ईश्वर विभोते, गेले दिगंबर ईश्वर विभोते, गेले दिगंबर राहिला त्या कीर्ती जगामध्ये, राहिला त्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभोते, गेले दिगंबर ईश्वर विभोते, गेले दिगंबर ईश्वर विभोते, गेले दिगंबर ईश्वर भडगाव मधून आंबडदे गावाचं भूषण आबा 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 खैरनार या ठिकाणी आबांची उपस्थिती लागलेली आहे. माझ्या आबांसाठी एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. भडगाव तालुक्याचं आंबडदे गावात मी विश्वनाथ दादाला मगाशी सांगितलं आबा एकच तालुका, आणि मगाशी मी घरामध्ये बोललो की माझे आबा पण या ठिकाणी आंबडदे गावातून येणार आहे. खूप सांगण्यासारखे दादा. सरांचा फोटो बघितल्यानंतर एकच आठवतं की गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाची. एक बोलू सर, तुम्ही सर्व शैक्षणिक क्षेत्रातले सर्व जावई कंपनी, काही माणसांचं आयुष्य मी आबा असं पाहिलं जिवंत असतानाच असतं. महत्वाचं जोपर्यंत माणूस जिवंत तोपर्यंत फक्त त्याचं आयुष्य आहे. पण तो गेल्यानंतर दादा त्याला घरातले नाही दारचे सुद्धा ते गेले म्हणून नाव काढत नाही. पण काही काही माणसं अशी जगले महाराज. आणि बोलू सर, ज्याला जगता सुंदर येतं ना तो त्याला मरणाची भीती नसते, आणि ज्याला जगता सुंदर येत नाही तो मरणाला घाबरत असतो. आमचे अभय सिंग आबा खूप छान जगले. मला काय जास्त परिचय नाही, पण विजू दादाने सर्व परिचय सांगितला. आणि ते विजू दादा ज्यावेळेला माझ्या घरी मला सेवा देण्यासाठी, कीर्तन सेवा देण्यासाठी घरी आले तर सहज आम्ही अर्धा तास ज्यावेळेला संवाद करत होतो, त्यांना काय आठवले दादा सासऱ्यांचे प्रसंग. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. नातं फक्त ऋणानुबंधाचा असेल सासरे आणि जावयाचं, पण सासऱ्याने सुद्धा जावयावर कसं प्रेम करावं, जावयाने सासरवाडे सासऱ्यावर कसं प्रेम करावं, या तिन्ही जावयापासून खूप आदर्श घेण्यासारखं, खूप घेण्यासारखं. सहज त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. म्हणे महाराज, मी विजू दादांना म्हटलं की दादा एवढं दूरवर मी नाही येऊ शकत, कारण खूप मोठा प्रवास होतो. आणि एवढा प्रवास झाल्यानंतर दादा कीर्तन करायला महाराज ऊर्जा राहत नाही, एवढं सोपं नाही. पण विजू दादा म्हणे महाराज तुम्हाला यावंच लागेल. आता आमच्या संकुलमध्ये सुनीताताई असेल, कविताताई, सर्व सुनीताताई संकुलमध्येच राहिला आहे. अनेक वेळा त्यांनी माझे कीर्तन श्रवण केले आणि त्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं भाग्य मला मिळालं. एकच म्हणेल दादा, राहील त्या कीर्ती जगा माझी. काही माणसाचं आयुष्य जिवंत असताना, पण काही माणसं जिवंत असताना सुद्धा त्यांची कीर्ती असते, गेल्यानंतर सुद्धा कीर्ती अमर असते. त्या कीर्तीमध्ये आमचे अभय सिंग सर या ठिकाणी या वर्गामध्ये बसतात. म्हणून राहिल्या त्या कीर्ती भगवान साहेबांना विचारलं, प्रभू तुम्ही आतापर्यंत कोणा
माझ्यासाठी रडल्याने तुमचं रडण्याचं काय कारण आहे? भगवंताने काय म्हणावं? रुक्मिणी, ज्ञानदेवासारखी मूर्ती न देखो म्हणती देवराया. ज्ञानोबाराईसारखी मूर्ती इथून मागे मी बघितलेली, इथून नंतर येईलच जन्माला याचा भरोसा नाही. ज्ञानोबाराईसाठी रडू येतं ग रुक्मिणी. अगं खेळण्याचं बागडण्याचं वय ज्ञानोबाराईचं 22 वर्षाचं आणि 22 वर्षाच्या लेकराने दादा या जगाच्या कल्याणासाठी संजीवन समाधी घ्यावी याच्यापेक्षा दुसरी काय कीर्ती. म्हणून भगवंत रडत होते ज्ञानोबाराईसाठी. भगवंत रडायचे थांबतात आणि रुक्मिणी मासाहेब रडू लागले. प्रभू रडायचं थांबल्यानंतर रुक्मिणी माताने रडत असताना प्रभूने रुक्मिणी मातेला विचारलं, रुक्मिणी तुझं रडायचं काय कारण सांग. आता रुक्मिणी मातेचं उत्तर घरी घेऊन जा. रुक्मिणी मातेने प्रभूला काय सांगावं? प्रभू, मी ज्ञानोबाराईसाठी नाही रडत. प्रभू, मी ज्ञानोबाराईसाठी रडत नाही, पण ज्ञानोबारायांनी ज्यांच्या कुशीत जन्म घेतला त्या माय बापाची कुश किती पवित्र असेल त्या माय बापासाठी मला रडू येतं. धन्य माता पिता दयाची. कुळी कन्या पुत्र होती जैसा कुळी कन्या पुत्र होती जैसा कुळी कन्या पुत्र होती जैसा कुळी कन्या पुत्र होती जैसा. हो कुळी कन्या पुत्र होती देशात कुळी कन्या पुत्र होती देशात कुळी कन्या पुत्र होती देशात कुळी कन्या पुत्र होती देशात. तयाचा हरी गवाटे देवा किंवा धन्य माता पिता तयाच्या त्यांच्या माय बापाची कुश किती पवित्र असेल. म्हणून मला असं वाटतं की कबीरजी महाराज सुद्धा एका ठिकाणी वर्णन करतात, जननी जनी जो भक्त जन जाता या शूर नाही तर जननी मानस बली. एक तर लेकर जन्माला घालत असताना भक्त म्हणून घाला, भक्त म्हणून घाला, दाता म्हणून घाला, एक तर शूर म्हणून घाला. हे करायचं नसेल तर आता कलियुगामध्ये वांज राहून देवाची सेवा केलेली चांगली. काय मजा आहे महाराज. मुलगा तो होईल दादा पित्याचा वैरी झाला, कलियुगात झाला. मी डोळ्याने पाहिलं महाराज. मुलगा पित्याचा वैरी झाला, व्रतार सोडून पळतील नारी घडाय. 5 वर्षाची बाळा भ्रतारा मागे दिवस बदल. म्हणून एक लक्षात ठेवा, त्याला संतांची वाणी फुटी नाही. ऐका कलीचे फळ पुढे होईल ब्रह्म. ऐसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. कलियुगामध्ये खूप भयानक एक महत्वाचा विषय, जो सावध राहून जगला त्याचं तर जगणं चांगलं आहे. म्हणून बाहेरच्या कपड्यावर माणसाने कधी भुलून जायचं नाही. एका फकीराचं म्हणणं असं आहे की बुलबुल ने कहा सारा चमन बदल गया, सितार ने कहा सारा आसमान बदल गया, लेकिन एक फकीर ने आकर कहा कुछ नहीं बदला है, मुर्दा वही का वही है, खाली कपड़ा बदला है. चांदण्यांना असं वाटतं आकाश बदलला सर, पारव्यांना असं वाटतं आकाश बदलला सर, माणसांना असं वाटतं माणसं बदलल्यासारखे. अरे माणसांचे कधी कधी कपडे बदलतात पण मुर्दा हा जशाचा तसाच असतो. म्हणून इतकं सावध राहून जगलं पाहिजे. लोकांच्या बाह्यरंगी ढोंगावर कधी मोहून जायचं नाही. मी पाया पडून सांगतो, आबा प्रत्येक कीर्तनात नाही सांगतो, कीर्तनकारावर सुद्धा इतका मनापासून भरोसा ठेवा तुम्ही. इतकं लक्ष, इतकं चकोर लक्ष तुमच्या चातकासारखं असलं पाहिजे का 2 तास कीर्तनकार कीर्तन करत असताना तो कीर्तनकार 22 तास कसा जगतो, कसा वागतो, हे आचरण बघून त्याला तारीख देत. कारण या गादीवर 2 तास तो एवढा वैराग्य सांगतो,
लोकांना सांगतो व्यसन करू नका, तंबाखू खाऊ नका. आणि कीर्तन झाल्यानंतर गाडीत बसल्यावर पुरी काढतो महाराज. अरे फेडावा लागणार, देव माफ नाही करणार महाराज. देवा पुढं वेदाने म्हणून धरलं, त्याची टाळी जेव्हा चुटकी वाजते ना दादा ती काठी लागत नाही, जी दिसते ती लागते आणि जी दिसत नाही ती भगवंताची काठी असते. म्हणून त्याला किती कळतं बोलू बाबा, किती कळतं. अरे जगाचा सत्ताधीश मौली, नाशिक जिल्ह्यामध्ये अपोलो हॉस्पिटल तुम्ही गेले असाल किंवा नसाल मला माहिती नाही, पण त्या अपोलो हॉस्पिटलमध्ये एक फेटेवाले डॉक्टर आहे अभय सिंग वालिया. व्हेरिकोज आजारावरती तज्ञ, नसेचे आजार, बायोपास अनेक त्यांनी ऑपरेशन केले. पण अभय सिंग वालिया सरांचं सुद्धा म्हणणं असं आहे माऊली की आम्ही अनेक प्रकारचे बायोपास केले, नसेचे ऑपरेशन केले, पण 2 गोष्टीचा शोध अजून घेता नाही आला आम्हाला. त्या 2 गोष्टी सांगू तुम्हाला महत्वाच्या. आईच्या स्तनामध्ये लेकराला दुधाचा थेंब तयार करणारा कोण आहे आणि माणसाच्या शरीरामध्ये रक्त तयार करणारा कोण आहे, याचंच नाव भगवंत आणि याचंच नाव सत्ताधीश आहे. याचा शोध अजून घेता नाही आला कोणाला. रक्ताच्या चाचण्या करता येतात, सीबीसी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12, अनेक प्रकारच्या विडॉल, अनेक प्रकारचे टेस्ट करता येतील. पण रक्त तयार करण्याचा कारखाना विटेवरच्या भगवंतालाच माहित आहे. तो कारखाना अजून तयार करणार अजून पैदा झाला नाही दादा, अजून जन्माला आला नाही. आणि त्याच्या सत्यत आपल्याला जगायचं आहे. मी बोलू, अरे जगाला फसवलं तर चालेल, पण माणसाने स्वतःला तरी फसू नये बाबा, स्वतःला तरी फसू नये. जगाला फसवा तुम्ही, पण स्वतःला तर फसू नका. आपण जन्म भगवंताने आपल्याला कशासाठी दिला, तो लय चला के दादा, तो लय दादा, तो नवल केवडे केवडे नकळे काढूचे घोडे. त्याला किती कळतं बोलू तुम्हाला. 250 फुटावर विहिरीचं काम खोदत असताना त्या विहिरीमध्ये बेडूक निघतो, हबा त्या बेडकाला चारा घालणं त्याला समजतंय. मग दिवसा ढवळ्यात तुम्ही आपण काय करतो त्याला समजत नसेल काय. त्याच्या दारात कोणाला माफी नाही दादा. तो आपल्यावर खुश असला पाहिजे असं जीवन जगा आणि कीर्ती आपली अमर ठेवा. इतकं सुंदर जीवन जगता येतं, जग काय म्हणेल याच्यापेक्षा आपण कसं जगतो हे आपला चेहरा आपल्या आरशात बघत चला. मला असं वाटतंय की मंदिरातले देवाची पूजा केल्यापेक्षा मंदिरातला देव पावेल का नाही मला माहित नाही, पण माणसातला आणि स्त्रीतला देव ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला कळेल त्या दिवशी समजावं की आपली कीर्ती अमर राहिल्याशिवाय राहणार नाही. माणसातला देव कळायला पाहिजे. आणि साने गुरुजी आम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये, शाळेत शिक्षणामध्ये आम्हाला कविता असाव्या. तया जाऊनी हसवा जगाला प्रेम कोरोनाच्या महान संकटानंतर आता इतके दिवस खतरनाक आहे. कोणाकडे किती पैसा, कोणाचा किती मोठा बंगला ही कोणी कोणाला विचारला तयार नाही. आपल्याकडे प्रेम किती आहे, फक्त जगाला प्रेम देत चला. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. संत महात्म्यांनी या जगाला फक्त प्रेम दिलं. ज्ञानोपर या जगाला प्रेम दिलं. रुक्मिणी मासाहेब म्हणू लागल्या, प्रभू अशी मूर्ती ज्ञानोपरायसारखी जन्माला आली, मी ज्ञानोपरायसाठी नाही रडत, त्यांच्या आई वडिलांसाठी मला रडू येतं. धन्य माता पिता तयाची. आणि जवळ नामदेव महाराज होते राबा. नामदेव महाराजांनी भगवंतांना विचारून नामदेव महाराज सोपानदेव भावाच्या नात्यानं रडले, मुक्ताई भावाच्या नाथानं रडल्या, निवृत्तीदेव गुरु शिष्याच्या नाथाच्या भावाच्या नाथानं रडले. नामदेव महाराज तुमचं रडण्याचं काय कारण आहे? नामदेव महाराज काय म्हटले प्रभूला, प्रभू ज्ञानोपरासाठी माझं रडण्याचं कारण तुम्हाला सांगू. काय सांगू, काय सांगू देवा ज्ञानोबाची
सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले कोठवर बाणू याची स्वरूप स्थिती चालली विनंती मूर्तिकेची मला असं वाटतं की ज्ञानोबाची कीर्ती किती दिवस आहे चंद्र सूर्य असेपर्यंत असे काही वक्ते बोलतात पण आभा मी कीर्तनात असं नाही बोलत जोपर्यंत ज्ञानोबाचं चरित्र या भूतलावर आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तरी आहे एवढी ताकद आमच्या संतांची आहे नामदेव महाराज त्याच वेळेला म्हणतात की माणसाने कीर्ती रूपी जर उरायचं जर असेल तर फक्त ज्ञानोबासारखी कीर्ती माणसाने अमर ठेवावी अभंगाचं पहिलं चरण मरणाधीचा वध भावे 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 कीर्ती करणे मरावे कीर्ती करणे मरावे जन्म घालो नय माया जन्म घालो नय माया नामदेव महाराजांच्या अभंगाचं पहिलं चरण आहे मरणाधी सावध भावे कीर्ती करून उरावे माणसाने मरणाच्या अगोदर अशी काहीतरी कीर्ती उरलं पाहिजे कीर्ती करून उरावे तुम्ही समोर सर्वजण माझ्या समोर बसलेले आहात आमच्यापासून मी सुरुवात करतो प्रत्येकाला एका गोष्टींच्या अपेक्षेत आहे सर्वांनी लक्ष देऊ नये एका गोष्टीची प्रत्येकाला अपेक्षा एवढी खडतर आपण कष्ट करतो प्रपंच संसार प्रपंच करतो फक्त एका गोष्टीसाठी प्रत्येकाला अपेक्षा आहे बरं का रवी दादा प्रत्येकाला अपेक्षा आहे प्रत्येकाला अपेक्षा आहे की मला रात्री सुखाची झोप चांगली आहे माझे 4 महिने पावसाळ्याचे चांगले जावे माझं वृद्धपण चांगलं जावं आणि माझ्या जीवनाचा शेवट चांगला व्हावा एक महत्वाचं बोलून जरी सर्व सुरतू वर्गांसाठी भागवतामध्ये भरतृहरी इतकं सुंदर वर्णन करतात की ज्याला रात्री सुखाची झोपेची अपेक्षा त्यांनी दिवसा चांगले कर्म केले पाहिजे दिवसे नैवत तत्पुर्या तिने रात्र सुखम बसेल ज्याला 4 महिने पावसाळ्याचे चांगले जावे त्यांनी 8 महिने कष्ट केले पाहिजे अष्टमासीने तत्पुर्या तिने वर्षा सुखम बसेल ज्याला वृद्धपण चांगलं जावं त्याने तरुणपणे संतांच्या संगतीमध्ये काळ घालवला पाहिजे पूर्वी वयसी तत्पुर्या इन वृद्धा सुखम बसेल आणि जीवनाचा शेवट ज्याला चांगला व्हावा शेवटच्या श्वासापर्यंत प्रभूच्या चिंतनात काळ घालवला पाहिजे यावर जीवन तो तत्पुर्या येन प्रेत्य सुखम बसेल विठाला नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये तेच वर्णन करतात मरणाधी सावध व्हावे कीर्ती करून उरावे कीर्ती करून माणसाने काहीतरी उरलं पाहिजे महाराज काही कीर्ती करा कोण देशासाठी जगतं कोण संतांसाठी जगतं कोण भारत मातेसाठी जगतं कीर्ती करून कीर्तीसाठीच महाराज फक्त वय होतं 23 वर्षे 23 दिवसाचं वय होतं भगतसिंगाचं किती दिवसाचं 23 वर्षे 23 दिवसाचं वय भगतसिंगाचं आणि फासाची शिक्षा जाहीर झाली भगतसिंगांना जेलमध्ये घेऊन गेले जेलर साहेब आणि 23 दिवसानंतर दादा फासावर भगतसिंग जाणार होते आणि भगतसिंगांना शेवटची इच्छा विचारली की भगत तुझी शेवटची काय इच्छा आहे सांग तेव्हा भगतसिंग काय म्हटले फक्त एक शेवटच्या वेळेला मी भारतभूमीसाठी जाण्यासाठी आजही तयार आहे पण शेवटच्या वेळेला फक्त माझ्या आईचं दर्शन मला घ्यायची अपेक्षा आहे जेलर साहेब ज्या वेळेला आईला घेण्यासाठी जातात आणि जेलमध्ये ज्या वेळेला आई येते कोठाड्यामधून भगतसिंग बघताय आईकडे आणि आई भगतसिंगाकडे बघते कोठाड्यामध्ये असणारे भगतसिंगाकडे पाहिल्यानंतर आईने घाळकन डोळ्यातून पाणी आणावं
अश्रू प्रक्षालन करावं आणि रडावं, अंबारडा फोडावा. आणि कोठाड्या म्हणल्या असणारे भगतसिंग आईला काय म्हणतात, मा ऋणावत मा, तू वीरोंची मा, तू शिरोंची मा. वीरोंची मा कधी रोती नाही, शिरोंची मा कधी रोती नाही. वीरांची मा. भगतसिंगाची आई आई लेकरू होतं. दादा, मायला लेकरू किती प्रिय असतं. स्वतःचा प्राण सोडला, पाण्यामध्ये सोडला. दोघांचे प्राण त्या समुद्रामध्ये गेले, पण प्राण गेल्यानंतर सुद्धा खटखट मिठी पकडून ठेवली. ती माय जेवढं स्टेटसला आहे, भारताच्या डोळ्यातून पाणी माझी माता आम्हाला कविता असायची शालेय शिक्षणामध्ये, शुरांच्या वीरांच्या. किती सुंदर कविता होती. शेर आला किती सुंदर. आम्हाला सुद्धा ते दिवस आहे. भारत मातेसाठी मला हसून रडून रडून हसावं नाही जायचं. अशी काहीतरी कीर्ती माणसाने कमवली पाहिजे. 5 वर्षाचा शिवा काय शिकवलं तुझ्या मासाहेबांमध्ये कविता असायच्या ना. 5 वर्षाच्या शिवाला आला का नमस्कार. तुझला निजरे निज शिवराया. नात्याच्या लेकरांना कीर्तन करायचा फेटा सुद्धा म्हणतात. 15 दिवसापूर्वी ती मुलगी मला काय म्हटली, मी कच्छाला आले, मला कीर्तन करायला. मी फेटा बांधलो, जसं घरामध्ये फेटा बांधला निघालो. ती मुलगी मला काय म्हटली, तुम्ही फेटा बांधला बाबा. म्हटलं होय बेटा, मग घोडा कुठं आहे.
तिला तो बाबा लग्नाला चालला महाराज. म्हटलं बेटा माझं झालंय लग्न, माहित नाही संस्कार नाही महाराज. एक लक्षात ठेवा, एवढ्या मुलगीने थांबली बाबा. ती मुलगी मला काय म्हणली, बाबा तुम्ही कीर्तन करायला आले. म्हटलं हो बेटा, मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवलं. मला असं वाटलं असेल काय, म्हटलं ज्ञानोबरायचं हरिपाठाचा अभंग. आई तिने गाणं तर बघा कसं म्हटलं, जिंदा वंदन वंदन केलं बाईला बाईला आणल्या बाईला बाईला केलं बाईला बाईला बोला बोला दिलं बाईला बाईला गेला बाईला बाईला गेला बाईला उला आता काय तर काय करायला, आता काय तर काय करायला. अरे सुसंस्कार राहिले नाही काय भागामध्ये. आम्ही एका भागामध्ये कीर्तनासाठी गेलो, 4-5 मुलं पाण्याच्या खड्ड्यात खेळत होते. गाडीच्या खाली उतरलो, तो हातामध्ये धोतर झिमझिम पाऊस चालू होता. त्याच्यातल्या एका मुलाने आमच्याकडे बघून काय म्हटलं, त्याच्या दुसऱ्या मित्राला आमच्याकडे बघून म्हटलं, आबा आमच्याकडे बघून म्हटलं, पण या कोण शेण या कोण शेण पहिला मुलगा म्हटलं. तो दुसरा काय म्हटला, दुसरा या या देवने काय म्हटलं, म्हणजे देवाचे कुत्रे. तुम्ही कुत्रे म्हणा मांजर म्हणा, आम्हाला काय फरक पडतो महाराज, बरोबर. पण तो तिसरा काय म्हटलं, या काय करत म्हणजे काय करतो. तो चौथा काय म्हटला, या ना म्हणे या दिनना झोपास आणि रातना भूकस. म्हणजे आम्हाला तेवढंच घाम आहे, बरं आम्हाला तेवढंच घाम आहे. कीर्तनाच्या व्यतिरिक्त माझ्या विजूदादाला विचारा, तुम्ही माझा नाशिकमध्ये ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे चांगल्या प्रकारे, काही आवश्यकता नाही. पण एक लक्षात ठेवा, माझ्या आई वडिलांची इच्छा होती, तू किती मोठा इंजिनियर झाला तरी माझी कुश पवित्र होणार नाही. पण ज्या वेळेला तुला मी डोळ्यासमोर कीर्तन करताना बघेल, त्या वेळेला माझ्यासारखी श्रीमंती दुसरी जगात कोणतीच नाही. म्हणून आई वडिलांच्या संकल्पाच्या पोटी ही सेवा चालू आहे दादा. एक लक्षात ठेवा, मला एकच बोलायचं आहे, काही काम चांगलं करा, 99% चांगलं जगा महाराज. आणि ज्याला चांगलं जगता येतं त्याची कीर्ती 100% या भूतलावर शिल्लक असते. म्हणून मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे. विठोबा विठाला नामदेव महाराजांचा
महाराजांचा तिरुचरणाचा सुंदर असा अभंग आहे। या अभंगामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात, मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी उरावे। काहीतरी कीर्ती माणसाने करून माणसाने उरलं पाहिजे। तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे, कीर्ती मागे किंवा मरणाई आधी राहिलो मरून। संत महात्मे मला असं वाटतं की जिवंतपणीच पिंडदान करत असतात, त्याला मरणपूर्वक पिंडदान आपण म्हणतो। आणि मरणोत्तर पिंडदान हा तुमचा गेल्यानंतर केला जातो, तो मरणोत्तर पिंडदान आहे। या ठिकाणी अभयसिंग अबांचा सरांचा आज या ठिकाणी उद्या पिंडदानाचा विधी होणार आहे। दादा सर्व तुम्ही शिकलेले हात सोन्यासारखे श्रोते हात, चांगल्या प्रकारे तुमचं नाव आहे। पिंडदान, उदकदान, तिळदान, जलदान, श्राद्धदान ही विधी का केले पाहिजे एक 5 मिनिटांमध्ये सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। भजन करा विठाला। आई निघून गेल्यानंतर जे घराघरात परिवार असेल पिंडदान, उदकदान, तिळदान, जलदान, श्राद्धदान ही जी करत नाही त्यांचे पितर अधोगतीला जातात। मी नाही बोलत, गीतेचा पहिला अध्याय सांगतो, पतंते पितरो हिशामृत पिंडो नकर क्रिया। भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू क्षत्रिय आहे, मामा आहे, चुलत आहे, काका आहे, बघत बसू नको। तुझा धर्म काय आहे? हातामध्ये धनुष्य आणि तू कर्म कर। तू म्हण मी हे करी माझे भजली प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी माझं ऐकाल। तू क्षत्रिय आहे, तू फक्त तुझा कर्म मला समर्पित कर, हे मला दुसरं सांगत बसू नको। आपलं काम काय? संतांनी भगवंतांनी जे सांगितलं की आपण कर्म केले पाहिजे। एक बोलू बाबा, इतकं सोपा मार्ग सांगितलं तुम्हाला। आबा मी माझ्या भागवत कथेमध्ये काही सांगत असतो, आई वडील निघून गेल्यानंतर जे लोक पिंडदान करत नाही, उदकदान करत नाही, त्यांचे पितर अधोगतीला जातात। आणि अजून पुढचा मुद्दा सांगतो, त्यांच्या घरात पितृदोष ज्या वेळेला तयार होत असतो तर त्या वेळेला रक्तज नावाचे आजार घरामध्ये होत असतात। आणि ते रक्तज नावाच्या जर डॉक्टरच्या औषधाने सुद्धा जात नसतात। हा आजार कशामुळे होतो? रक्तज नावाचा पितृदोषामुळे होतो। रक्ताची गुठळी तयार झाली, पुन्हा काढली, पुन्हा तयार होते, पुन्हा काढली, पुन्हा तयार होते, माणूस वरती निघून जातो पण हाताशी येत नाही। हे आजार पितृदोषामुळे तयार होत असतात। आणि पितृदोष हा घरामध्ये कसा असतो? साध्या साध्या कथा सांगतो तुम्हाला। छोट्या छोट्या गोष्टीवर घरामध्ये भांडण होणं पितृदोष आहे। पैसा असून सुद्धा उदास जगणं पितृदोष आहे। घरात सुख संपादन न लागलं, पैसा असून सुखाची झोप न येणं पितृदोष आहे। साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, पितृदोषाचे लक्षण असणारा माणूस 5 मिनिटात ओळखला जातो। कारण मी नुसतं कीर्तन करणे, दाते पंचकनाचा परिपूर्ण अभ्यास केलेला माणूस आमच्या आबांना माहित आहे। एखादा माणूस माझ्याजवळ 2 तास जरी बसला ना, कमीत कमी त्याचं कपाळ पाहून सुद्धा सांगू शकतो मी हा याचं चरित्र काय। कपाळ नाही लपत माणसं ओळखता आली पाहिजे। ज्या माणसाच्या कपाळात टक्कल असतं ते माणसं भाग्यवान असतात। ज्या माणसाच्या कपाळाला एक अखंड रेषा असते ते माणसं भाग्यवान असतात। ज्या माणसाच्या कपाळाला 2 अखंड रेषा असतात ते माणसं भाग्यवान असतात। ज्या माणसाच्या कपाळाला बोलताना आढ्या पडतात, 1 नंबरचा कपटी स्वभावाचा असतो। घरी जाऊन पाहून आता नका, उद्या सकाळी। पण ज्या माणसाच्या हाताच्या बोट गुडघ्याच्या खाली असतात ते माणसं योग पुरुष असतात। ज्या माणसाच्या तळ पायाला खाली चक्री असते त्या माणसाचा मला भवरा असतो। तो एका संतांबरोबर कधी राहत नाही, एका धर्माबरोबर कधी राहत नाही, एका घरात कधी राहत नाही, त्याच्या पायाला भवरा असतो। त्याला कीर्तन जर आवडत, छंद जर नसला ना, मंडपाच्या बरोबर चक्कर देऊन येईल आणि मध्येच सांगून घे महाराज घ्या आवडून कीर्तन, म्हणजे भवरा असणारे माणसं सांगतो महाराज। माणसं लपत नाही, माणसाचा चेहरा कधी लपत नाही। म्हणून जाता जाता महत्वाचं एक सांगेन, जीवन जगत असताना आपली आई गेली, आपले वडील गेले, पिंडदान, उदकदान, तिळदान, जलदान, श्राद्धदान केलं पाहिजे। आई एक लक्षात ठेवा, आबांचा हा आता उद्याचा पुण्यस्मरणाचा सोहळा आपल्या आयुष्यात कधी न येणारा सोहळा। दशक्री विधी कधीच येत नाही, अंत्यसंस्कार सोहळा कधीच येत नाही माणसाच्या आयुष्यामध्ये। नाथ बाबा म्हणतात की पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंत काळते धर्माची वेळ अति पवित्र। तुम्ही भागवत ग्रंथ उघडून बघा, मग समजेल तुम्हाला काही चरित्र आहे। अंत्यसंस्कार सोहळा, आई वडिलांनी 16 संस्कार शास्त्रकारांनी सांगितले, 15 संस्कार आई वडील आपल्याला देतात आणि 16वा संस्कार हा आपल्या आई वडिलांना आपल्याला द्यावा लागतो।
तो संस्कार थाटामाटाने आपण साजरा केला पाहिजे. तो संस्कार जर आपल्यापासून जर होत नसेल तर त्या जगण्याला तरी काय अर्थ आहे महाराज. काही पर्वकाळ येतील ना, 60 वर्षातून येणारा पर्वकाळ कपिल षष्ठी, 12 वर्षातून येणारा पर्वकाळ सिंहस्थ कुंभ पर्व 2027 ला येणार. वर्षातून 5 पर्वकाळ येतात, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, मकर संक्रांत, अक्षय तृतीया. एक पर्वकाळ असा आहे की आबांनी काय असा कर्म केलं असेल की अधिकस्य अधिकम फलम, अधिक महिन्यामध्ये आबांचं पुण्यस्मरण येत आहे. दादा हे कीर्तन झालं ना बिजू दादा, याच्या टिपटीनं तुमच्या जावयांना आणि त्या घरातल्या मुलांना सर्व पुण्य मिळालेलं आहे. या अधिक महिन्याचं वरदान दिलेलं आहे. अधिकस्य अधिकम फलम हा अधिक महिना आहे. त्याला दुसरं नाव मलमास आहे, त्याला तिसरं नाव पुरुषोत्तम मास आणि चौथं नाव आहे आई कृष्ण वल्लभ मास आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून सोपं नाव धोंड्याचा महिना आहे. काय बरोबर आहे? काही आता जावई आपले चांगले बरं का, इथले जावायचं नाही सांग, पण काही जावई आबा सासूबाईला सुद्धा मम्मी म्हणायला लागले. हलकट लाजा वाटत नाही. सासूबाईला मम्मी म्हण, अरे आईला आई म्हटलं पाहिजे, ताईला ताई म्हटलं पाहिजे. किती मोठं सुंदर हे नातं आहे. संस्कृती आपण जपली पाहिजे. हे पर्वकाळ माणसाच्या आयुष्यात येतील आणि जातील, पण हा एक पर्वकाळ आहे. आई वडिलांचा अंत्य संस्कार सोहळा पुन्हा येणार नाही, तो साजरा केला पाहिजे. दशेविधीपासून तर पुण्यस्मरणापर्यंत दादा मृत व्यक्तीच्या आत्म्याला गती मिळत नाही, तो घराच्या अवतीभोवती फिरत असतो. शिवमहापुराण कथेमध्ये वर्णन आलेलं आहे. एकदा का वर्ष श्राद्धाच्या दिवशी पिंडदान झालं ते झालं का तो मृत व्यक्तीचा आत्मा हा पितरांमध्ये प्रवेश करतो माळी बाबा, आणि मग पितृ लोकामध्ये जाऊन त्या घराण्याला तो आत्मा आशीर्वाद देत असतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण. आर्यमा नावाचे देवते एक अंगुष्ट मात्र देह त्या आत्म्याला प्राप्त होत असतो. तो दिवस म्हणजे उद्याचा दिवस आहे. पण उद्या 100% सांगतो दादा दिव्य गती आमच्या आबांना मिळालेली आहे, याच्यामध्ये संशय घ्यायची गरज नाही आहे. चांगलं जीवन जगले दादा, इतकं सुंदर जीवन जगले माझ्या विजदादाने सांगितलं. पण आज या परिवाराकडे बघून मला एकच सांगावं असं वाटतं, अनेक ठिकाणी तुम्ही आईचा महिमा ऐकला असेल. आईला खूप महत्व दिलेलं आहे. आबांच्या सौपत्नी आमच्या शिला मावशी, शिलवान कुलवान सुंदर असं आबांना साथ करून संसार प्रपंच थाटला दादा. आणि एवढा सुद्धा सुशिक्षित परिवार त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे नाव कमवलं. शिलाबाई मावशीने असा संसार प्रपंच थाटला दादा. हे जुने दिवस जर आठवले ना, जुने दिवस, जुन्या काळामध्ये एक आई आपले आई वडील 5 लेकरांना दादा संगोपन त्यांचं पालन पोषण करायचे. आणि आता 5 लेकर एका आई वडिलांचं पालन पोषण करत नाही. मला ही शोकांतिका वाटते. आईचं महत्व प्रत्येक जण सांगतो, प्रत्येक कवीने वर्णन केलेलं आहे. प्रत्येक कवीने वर्णन केलेलं. रेकुडाचे हित वाही माऊलीचे चिताईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जिचे पिढे बाळ प्राणी तियेचा विकळ, आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आईला सुद्धा तेवढंच महत्व आहे. पण आईला जेवढं महत्व असताना ताई, त्याच्यापेक्षा आपल्या बापाला दुप्पट तिप्पट महत्व असतं. बाप हा संसारामध्ये कधी दाखवत नसतो. तो छत्रीसारखा डोक्यावरचा आधार असतो आणि तो पडद्याआडचा कलाकार असतो. माझे वडील जाऊन आज 2 वर्ष पूर्ण झाले. आबा सर्व गोकुळ दादा, बहिंदास बाबा, सर्वजण, दिनेश पाटील साहेब माझ्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाला भडगाव नाशिकवरून तिथे आले. वडिलांना जाऊन 2 वर्ष पूर्ण झाले, पण अशी एक क्षण गेला नाही, 1 मिनिट गेला नाही की मला वडिलांची आठवण आली नाही. कधी कधी 5 वाजता पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर वडिलांनी स्वप्नामध्ये यावं आणि सांगावं, गाडी हळूच चालत जा, कीर्तनाला वेळेवर निघत जा. अरे गेल्यानंतर सुद्धा आशीर्वाद देणारा दैवत जर असेल तर तो बाप असतो. आणि एक जाता जाता सांगून जाईल ताई, एक जाता जाता सांगून जाईल. भगवंताने असे काही तत्व बनवले ना, धन पुन्हा मिळू शकेल, पत्नी पुन्हा मिळू शकेल, मित्र पुन्हा मिळू शकेल, पण मातीत गेलेले माईबाप आयुष्यामध्ये कधी मिळत नाही, कधीच मिळत नसतात, कधीच मिळत नाही. आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे दैवत जर असतात ना, फक्त आई आणि वडील बस. डायरीच्या कोपऱ्यावर लिहून ठेवा, आई ज्या दिवशी गेली, बाप
परशा म्हणतील, जास्त पैसा जर थोडा असला तर परशुराम म्हणतील, कोटी रुपयाची इज्जत जर असली ना अंगठे बहादूर कधी असला परशुराम शेठ म्हणतील. पण जवळ पैसा नसल्यानंतर सुद्धा हृदयाशी धरतील ते नाथ म्हणजे जन्मदाती मा आणि जन्मदाता बाप. एक लक्ष देऊन ऐका दादा, एवढा शब्द घरी घेऊन जा तुम्ही. आज जास्तीत जास्त किती दगडाच्या अंतकरणाचा बाप असू द्या का तो बाप खूप भाग्यवान समजेल बरं. एक बोलू साहेब, झोप विकत मिळत नाही, भूक विकत मिळत नाही, आणि संस्कार विकत मिळत नाही. एवढं लय मोठा बंगला बांधता आला तर बांधू नका. संस्कार केल्याशिवाय राहू नका. ही त्यांच्या आपल्यासाठी रडणारा दैवत कलियुगामध्ये मुलांच्या नावावर बापाचा सातबारा होतो, पण लेकीला काहीच गरज नाही. ती फक्त म्हणते माझ्या दिवाळीचा सण आला का माझ्या वडिलांनी दादाने आईने मला घेण्यासाठी यावं, ही अपेक्षा. बाकी काय अपेक्षा आहे तिला? दादा या भूतलावर आबा बापासाठी रडणारी जर व्यक्ती जर होऊन गेली ना, मी दंतकथा नाही सांगत, घरी जाऊन तुकोबरायचा गाथा बघा. आणि त्या गाथ्यामध्ये दादा भागीरथी प्रकरण, तुकोबरायची धाकटी मुलगी भागीरथी होती. तुकोबराय वैकुंठ गमन करतात आणि भागीरथीच्या कानावर 1 महिन्यानंतर माहीत पडलं, भागीरथीला वैकुंठ गमन बापाचं झाल्यानंतर भागीरथी रडत आली आपल्या माहेरला. आईला विचारलं, आई माझे बाबा कुठे आहे? आईने सांगितलं, बेटा तुझे बाबा सध्या वैकुंठाला गेले, तुझे बाबा आता परत येण्यासाठी गेले नाही. काय सांगावं भागीरथीने, आई जोपर्यंत माझा बाप मला भेटत नाही तोपर्यंत मी अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही. आणि बापासाठी अन्न न खाणारी पाणी न पिणारी बापाची लेक असते. 13 दिवस झाले निशक्र करिता, 1 दिवस नाही 2 दिवस नाही, पण भागीरथीने 13 दिवस अन्न खाल्लं नाही. घडले बरं का कथा. दादा माझी वडील स्वतःच्या ज्यावेळेला गेले तर सर्व माझे वैष्णव मित्र होते ना, आबा सर्व परिवार. महाराज रडू नका, 16 साजरा करा. मी नव्हतो रडत आबा. ज्या वेळेला माझ्या 2 बहिणी आल्या ना, त्या 2 बहिणी आल्या बरोबर बापाच्या छातीवर धप्पदिशी जाऊन पडली.
ते रडणं पाहून दादा मला नाही पाहावं. लेकीचं बापाचं नातं, लेक म्हणजे दादा बापाचं हृदय असतं. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, भागीरथीने 13 दिवस अन्नाचा कण खाल्ला नाही. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, 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 बाबा केले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावा, गावा गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, ओ भागीरथी करी धावा, भागीरथी करी खूप छान आहे. भागीरथीचं प्रमाण आहे. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबरासाठी बापासाठी भागीरथीने धावा करावा. मृत्यू लोकामध्ये तुकोबरा 3 वेळेस खाली आले. संत जगनाडे महाराज निळोबार आहे, आणि 3ऱ्या वेळेला भागीरथीसाठी तुकोबराय खाली आले. आनंद झाला भागीरथीला, माझे वडील मला भेटण्यासाठी आले. पुन्हा घरामध्ये दुष्काळाची परिस्थिती, अन्नाचा कण नाही, दुष्काळ आटीला द्रविणीला मानसरी, एक अन्न न करता मिळेल अशी अवस्था भागीरथी. 16व्या शतकामध्ये अवस्था तरी कशी होती. त्या वेळेला भागीरथीच्या घरी शेवायचा भात पडलेला आहे. शिजवल्या शेवाय भात म्हणून दिला खाण्यासाठी. त्या भाताबरोबर दूध नव्हतं टाकण्यासाठी. तर वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे, दूध नव्हतं टाकण्यासाठी भातामध्ये. तर येलेश्वराच्या महादेवाच्या मंदिरात भागीरथीने जावं आणि येलेश्वराला बापासाठी संकल्प करा. येलेश्वरात पूजिले दूध नंदीचे काढिले, येलेश्वरात पूजिले दूध नंदीचे काढिले, गाथा मंद ग्रंथामध्ये येलेश्वराने पूजिले दूध नंदीचे गाडीले. नंदीच्या कासामध्ये हात घालून भागीरथीने दूध काढल्याने बापाला शेवाईच्या भाताबरोबर जेवायला दिलं. बापाचा आणि लेकीचा इतिहास आहे, मुलाचा इतिहास आहे. खूप सुंदर कथा सांगण्यासारखी आहे. एक अभय सिंगाबांसाठी एक सुंदरशी अशी बापाबद्दल कविता म्हणतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. बाप काय असतो. मी एक सुंदर असं भावगीत बनवलेलं आहे. गावची जत्रा जरी आला असेल तर फाटके कपडे बापाने घातले. मुलीचं लग्न करायचं होतं तर जमीन घाण घाण. घरामध्ये धान्य नसायचं, बाप पायलीवर धान्यासाठी गावोगावी फिरला. आली गावाची जत्रा, बाप परगावी जाया, उधार कापड बाप नाही. जुन्या फाटक्याने बाप कसा राईचा, आपल्या साची चिंता ससमन करायचा. चुल नवती नाही बस घराला, पायी भरण्यासाठी बाबा गावा फिरायचा. बाबा लग्नलेली घरी
असा कणवाळा कसा सोडून या गेला त्याच्या घराचा जीव कसा वनवासी झाला कसा वनवासी झाला. सांगण्यासारखं आहे. जाता जाता अखेरची माझी वर्षश्राद्धाची आपल्या दिवसाची भावपूर्ण एक समर्पित करेल. माझं कीर्तन तुम्हाला कोणाला समज नसेल ते शेवटचे 5 मध्ये घरी घेऊन जा. सर्वांनी जीवनाचा सार्थक होईल असे शब्द आहे. जीवन जगत असताना कोरोनाच्या महान संकटानंतर मी शब्द 5 मध्ये प्रत्येकाला सांगायला लागलो. महान संकट ज्या वेळेला आपल्यावर आलं होतं, नाशिकमध्ये माझे स्वतःचे काका गेले. पैशाचे बंडल होते आणि डॉक्टरांना विनंती करत होते लोक की डॉक्टर साहेब आमचं पेशंट वाचवा. तर डॉक्टर सुद्धा म्हणत होते की आता पैसा काम नाही करेगा, दुआ काम करेगा. दुआ कोणासाठी चांगला आपण केला. जे गेले भावपूर्ण आदरांजली दादा त्यांचं आयुष्य असेल. पण जाता जाता माझे महत्वाचे 5 मध्ये घरी घेऊन जा. एवढं दूरवर मी इथपर्यंत आलो. एवढे 5 मध्ये घरी घेऊन जा. एखाद्याला सहकार्य करायचं नसेल तर अजिबात करू नका, पण वाईट कधी कोणाचं करायचं नाही. हा पहिला मुद्दा. घरी घेऊन जा दादा. तुम्ही अनुभव तर घेऊन पाहिजे, 5 शब्दाचे अनुभव घेऊन बघा. कधीच कोणाचं वाईट करायचं नाही. आपलं वाईट कोणालाही करू द्या. आपली फक्त निष्ठा पांडुरंगावर ठेवा, आपलं सत्कर्म चांगलं ठेवा. दादा आपल्या सत्कर्माला धावून येणारा भगवंत असेल आणि जो तुमचं वाईट करेल तोच तुमच्या चरणावर एक दिवस मस्त ठेवल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद सत्कर्माची. कधीच कोणाचं वाईट करायचं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा सांगितलं, टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. माणसाच्या जीवनामध्ये वेळ महत्वाची आहे. गेलेली वेळ आयुष्यात पुन्हा कधी मिळू शकणार नाही. वेळ महत्वाची आहे, समय महत्वाचा आहे. म्हणून एक माफी मागून बोलेल, भंगार लोकांच्या हलकट लोकांच्या संगतीला राहण्यापेक्षा संतांच्या संगतीमध्ये काळ घालवा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार, त्याचा शेवट चांगला होतोच. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा मांडेल, या जगामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाची आई वेळ येत असते आणि प्रत्येकाची वेळ जात असते. जुने लोक सांगायचे, आबा श्रीमंती आली तर माजून, गरिबी आली तर लाजू नये. झोपडीवाल्याने असं समजू नका की माझा बंगला होणार नाही, आणि बंगल्यावाल्याने सुद्धा असं समजू नका की माझी पुन्हा झोपडी होणार नाही. बंगल्यावाल्यांच्या झोपड्या झाल्या आणि ते गेल्यानंतर त्यांचे दावे मी केले. नाव नाही सांगत, एवढं मोकळं लय अवघड काम. या भूतलावर घमेंड कधी चालत नाही. नम्र झाला भूतातीने कोंडीने. आणि ताई एक तुमचा भाऊ म्हणून सांगू तुम्हाला, तुमचा भाऊ म्हणून सांगेल, देवाने एवढा सुंदर देह आपल्याला दिला ना, या देहाचा सुद्धा अहंकार कधी करायचा नाही. एवढं भाऊ म्हणून घरी घेऊन जा. आपल्याला किती सुंदर माझ्या देवाने बनवलं. अरे आपल्याला एवढं सुंदर बनवलं, तो किती सुंदर असेल. सुंदर ते ध्यान उभी कर कटावरी ठेवून. अरे किती सुंदर तो, काय इंजिनियर असेल महाराज. संगमनेर तालुक्यामध्ये माझ्या एका मित्राची माळी महाराज किडनी काढण्याचा खर्च 25 लाख रुपये आला. बसवणार कधी, त्याने 2 फुकट किडन्या दिल्या. हृदय दिलं, फुफ्फुस दिलं, लिव्हर दिलं दादा, 2 डोळे दिले. किती मस्त बसवले कृष्ण दादा. किती मोठा इंजिनियर असेल. इतके सुंदर बसवले. गाडीवरून समजा खाली पडलो तर आपल्याला डोक्याला कपाळाला लागेल पण डोळ्याला इजा होणार नाही. तो किती मोठा इंजिनियर आहे, किती मोठा इंजिनियर आहे. अरे पाऊस जर आला ताई, पाऊस जर आला तर त्याने इतकी सुंदर केसाचा बाण दिला ताई. दिला का नाही? अरे हो म्हणा ना ताई तुम्ही, हो का बरं. पाऊस जर आला तर त्या देवाने आपल्याला केसाचा बाण दिला, आपल्या डोळ्यात पाणी जाऊ नये म्हणून. आता तुम्ही देवाचा सुद्धा बाण करायला लागले, त्याचं मी काही सांगत नाही. पुढचं नाही मला बोलायचं, पण मला एक म्हणायचं आहे, माझ्या माय बहिणीचं ठीक आहे पवार महाराज, पण माणसं सुद्धा आता बाण कोराकोरी करायला लागले. काय कुठे जाणार. अहो मला एक सांगायचं आहे, अरे जसं होईल तसं राहत चला ना. जसं देवाने दिलं ना तसं जगा, नैसर्गिक पद्धतीने जगा. हे लावा ते लावा. अरे एक सांगू तुम्हाला, साधा सोपं एक पर्याय सांगतो दादा. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरायचं आहे, ही भावना डोळ्यासमोर ठेवत आहे. आणि आपल्या कपाळाला छोटासा खायना कुंकू, कपाळाला छोटासा गंध लावून उंबरा ओलांडत चला. का ओलांडत चला सांगू तुम्हाला, शेवटचा क्षण आपला कधी असू शकतो कोणी कोणाला सांगू शकत नाही.
पण आपल्या कपाळाला गंध जर असेल आणि शेवटच्या क्षण ज्या ठिकाणी आपण प्राण सोडला तर 100% सांगतो आपण वैकुंठ धामात गेल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद गंधाची. एक बोलेल तुम्हाला, ओम चंदन महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम अपदम हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा. गंधाची ताकद आहे दादा, म्हणून चंदन का लावला पाहिजे. मी नाकापर्यंत गंध लावतो माझ्या कथेच्या टायमाला. एकाने विचारलं, महाराज कपाळापर्यंत ठीक आहे पण नाकापर्यंत लावतो. त्याला म्हटलं मी गुड गेला तुला काय घेणं माझ्या. बरोबर की नाही? आपल्या मस्तीत आपण जगायचं. लोक काय म्हणतील याच्याशी घेणं देणं नाही माऊली. आज लोक सकाळी वेगळं बोलतात तर संध्याकाळी वेगळं बोलतात. अरे मनोबल खचणारे लोक मी जगात पाहिले दादा. माझं 42 वय चालू, 42 वयामध्ये डॉक्टर काय, इंजिनियर काय, वकील काय, विजू दादाला विचारा तुम्ही. सर्व माझे डॉक्टर वकील मोठे हाय लेवलचे क्वालिटीचे माणसं मित्र आहे. पण जगामध्ये दादा मी आजही जगतो ना. आणि एक महत्वाचा विषय सांगू तुम्हाला, निरोगी जर राहायचं असेल तर सकाळी सकाळी ब्रह्मी मुहूर्तावर उठा आणि 1 तास अर्धा तास तरी चालत चला. हीच आपल्या जीवनाची श्रीमंती असेल. ज्याचा आता व्यायाम आहे चालू आहे ना तोच निरोगी, आणि ज्याचा हरिपाठ घरामध्ये चालू आहे तोच निरोगी राहू शकतो. किती संपदा असू द्या, त्या लोकांच्या ढेरे एवढ्या मोठ्या झाल्या, जस काय दुड्डेऱ्या झाल्या दादा. अशा ढेरे काय करतात त्या संपत्तीला, उठता येईना बसता येईना. बरोबर आहे. आमच्या माळाबाबाला ढेरीच नाही महाराज, पण ते गाडीमध्ये भडगावला फेल झाले होते. गाडी आमच्या ईसी गाडी त्यांना चालत नाही. महाराज तुम्ही माझं जवळजवळ आवरल्यासारखं आहे, पण तुम्ही माझा खेळ आवरल्यासारखं सर्व जमून आला म्हणे गाडीत. अहो म्हटलं थांबा ना माऊली, पाकिट तर घेऊ द्या. आमचे माळी बाबा आज 68 वय दादा. आबा 68 वय, पण सकाळी 5 वाजता उठणार, व्यायाम करणार, ज्ञानोबरायचा हरिपाठ म्हणणार. साहेब एक बोलू माऊली तुम्हाला, तुमचा मुलगा म्हणून ऐका. माझ्या सर्व अभयसिंग आव्हांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली. ताई धावपळीच्या युगामध्ये तुम्ही 18 पुराण केव्हा वाचणार, 6 शास्त्र केव्हा वाचणार, 4 वेद कधी वाचणार. जाता जाता एकच सांगतो, ज्याला मरणाच्या अगोदर जर खरोखर कीर्ती उरायचं जर असेल ना, एकदा तरी दादा भागवत वाचूनच माणसाने मेलो. ज्याला भागवत वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल त्याने आपला भारत देशाचा धर्मग्रंथ गीता तरी वाचली पाहिजे. ज्याला गीताही वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल ना त्याने आपल्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी डोळा पाहावे पंढरी, डोळा पाहावे पंढरी, पंढरी नाना होय ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. माझ्या जीवनाचं थोडंसं एक तुम्हाला महत्व सांगतो. एकदा जीवनामध्ये माझं 3 महिन्यापूर्वी घरात संकट आलं होतं. दुसऱ्याकडे मी भविष्य विचारायला नाही गेलो, माझं संकट कसं जाईल, माझं संकट कसं होईल. सकाळी सकाळी नित्यविधी झाली, नित्यकर्म केलं आणि ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी समोर होती. ज्ञानोबराने सहज प्रार्थना केली, माऊली मी एवढी तुमच्या आयुष्यभर आमच्या आई वडिलांपासून सेवा करत आलो आणि आमच्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट दिलं, काहीतरी आम्हाला शुभ शकून आणि कौल द्या. त्या वेळेला सहज माझ्या मनात संकल्प आला, माऊलीने बुद्धी दिली. अध्याय उघडल्यानंतर जी ओवी आपल्या डोळ्यासमोर येईल तेच आपल्या जीवनाचं भविष्य असेल. आणि त्याच वेळेला मी अध्याय उघडला तर 12वा अध्याय निघाला. 12व्या अध्यायाची पहिली चोही माझ्या डोळ्यासमोर आली. एरवी तरी माझे भक्त आणि संसाराची चिंता काही समर्थाची कांता कोरांना मागे. राजाला काय, राजाच्या राणीला काय भीक मागण्याची गरज आहे काय? आणि भगवंताचा जो भक्त आहे त्याला दुसऱ्याची भीक मागण्याची काय गरज आहे? त्याचा रक्षण करतोच भगवंत, चिंता करण्याची गरज नाही. म्हणून ज्ञानेश्वरी तरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचायची ना, वाचा दादा, लेकरांना शिकवा. आज शिबिर चालू झालं आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये. आमच्या विजूदादाला माहित आहे, विठ्ठल मंदिरामध्ये मुलं आमचे मी पाहुण्यांकडे नाही पाठवले, घरी पाठवले नाही. 1 महिन्यामध्ये त्यांची रामरक्षा पाठ झाली शिबिरामध्ये, हनुमान चालीसा पाठ झाली, हरिपाठ पाठ झाला. आणि ते संस्कार आज लेकरं आमच्या स्वतःच्या पाया पडून घर सोडायला लागले. ही संस्कृती माझ्या ज्ञानोबरायांनी दिली. म्हणून महत्वाची संस्कृती आहे, हरिपाठ तरी घरामध्ये वाचला पाहिजे. हरिपाठ नाही वाचायचा, पसायदान तरी 5 मिनिटं माणसाने म्हटलं पाहिजे. नाही पसायदान म्हणायचं, एखाद्याला गुड मॉर्निंग ऐवजी रामकृष्ण हरी तरी केलं पाहिजे. ज्याला रामकृष्ण हरी करायचं नसेल तर कमीत कमी आपल्या भारत देशाचा रामराम तरी केलं पाहिजे. आणि ज्याला रामरामाही करायचा नसेल त्याने आपला सपाटा
कुठंतरी केला पाहिजे. काय जगणार महाराज. काही चिकित्सक लोक म्हणतात की महाराष्ट्रात राम नाही. मी काय सांगत असतो, अरे जिसके मुंह में दांत नहीं छपाना क्या जानेगा, जो भारत में ही पैदा नहीं हुआ वो हमारे राम को क्या जानेगा. भारत देशामध्ये आपण जन्माला होतो. हा देश माझा, या देशाचे पाना नजरासे राहू द्या. हा देश माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना सरस्वती बाग बगीचा माझा, हा देश माझा, पवित्र भारत देश. जहाँ डाल 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 पर सोने की चिड़िया करके बसेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा. यहाँ हर बार कहे राधा, यहाँ हर बार कहे राधा, यहाँ हर बार कहे गाना, यहाँ सबसे पहले सूरज करता है बसेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा. सुंदर या भारत देशामध्ये आनंदाने जगत चला, आनंदाने राहत चला, हसत चला. दररोज 2 वेळेस एवढं पोट धरून हसलं पाहिजे. आम्ही गाडीत एवढं हसत हसत आलो, आम्हाला झोपच आली नाही. मुद्दाम विनोद करायचे. काही लोक हसतच नाही महाराज. सकाळी काजू बदाम खारीक सफरचंद खातात नाश्त्याला, पण त्यांचे तोंड पाहिले का असं वाटतं मांजर आडवी गेलेलं चांगलं, नुसते भामट्यावाने पाहिजे. अरे काय शेवट कोणाचा कसा असेल. आनंद येत राहत चला, हसत चला. झालेली सेवा विश्वगुरु निवृत्ती देवांच्या चरणी दे रे बाळा, ही चिठ्ठी दे रे. निवृत्ती देवांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देण्यापूर्वी या ठिकाणी स्वर्गवासी अभयसिंग चंद्रभान राठोड, अभयसिंग आबा सर, प्राध्यापक म्हणून मुख्याध्यापक म्हणून चांगली शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी सर्व्हिस केली. अशी सर्व्हिस करता करता देह सोडला. त्यांच्या पत्नी आमच्या माता शिलाबाई अभयसिंग राठोड, बंधुराज ममराज चंद्रभान राठोड. खूप सुंदर परिवार आहे. अनिल अभयसिंग राठोड मोठा मुलगा आहे. अनिल दादांची पत्नी भाग्यवती सीमाताई, 2 नंबरचे सुपुत्र सुनील अभयसिंग राठोड, त्यांच्या पत्नी निशाताई आणि 3 मुली आहे. संगीताताई कैलास जाधव, कविताताई लक्ष्मण जाधव, सुनीता अर्थात ज्योती विजय चव्हाण. असा सरांचा मोठा परिवार. आणि या परिवाराने सुंदर असं या ठिकाणी कीर्तन ठेवलं. आणि सुंदर या ठिकाणी नियोजन त्यांनी केलं. मला असं वाटतं की सर्वांनी एकदा जावयांसाठी टाळ्या वाजवून स्वागत करा. खरं जर बघायला जर म्हटलं तर आपण जावयांचा आई धोंडा केला पाहिजे अधिक मासामध्ये. पण अशी जावई दादा खरोखर त्यांना मिळाले. सासऱ्यांचा त्यांनी हा पुण्यस्मरणाचा सोहळा साजरा केला. निश्चितच सांगेल या परिवाराला, विश्वगुरु निवृत्ती देवाला, त्र्यंबक रायाला, प्रभू रामचंद्रजीला, हनुमानजीला, माझे सद्गुरू भगवान माऊली पंतवाशी त्र्यंबकेश्वर बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की या परिवाराला उदंड आयुष्य मिळू दे, उत्तम आरोग्य मिळू दे. आणि या घरामध्ये काही पितृदोष असेल त्या पितृदोषाची निवृत्ती होऊन पितृशुद्धी त्या घरामध्ये होऊन अखंड सेवा अविरतपणे अशी संतांची सेवा त्या घरामध्ये होत आहे. अतिथींची सेवा साधो उपासने सतत धर्मी पुरुषाश्रम अशा पद्धतीने त्या घरामध्ये सेवा घडत राहो. प्रभू कृपेने आबांनी सरांनी चांगली सेवा, त्यांनी चांगलं जीवन जगल्यामुळं ही कीर्तन त्या सोहळ्याला पार पडलं बाबा. नाहीतर एवढं सोपं नाही बरं. अहो लोक प्रवचन तर जाऊ द्या, पण पिंडदान करायला सुद्धा तयार नाही. एवढा मोठा सोहळा यांनी साजरा केला. खरोखर त्या परिवाराला मी धन्यता देईन आणि सरांना उत्तम गती भगवंताने त्यांच्या चरणाजवळ घ्यावं अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. एक वेळेस सर्वांनी वरती हात करायचे आणि निवृत्ती देवांचं भजन चालू करायचंय. निवृत्ती देवा
राम 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 राज राम 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 राज राम 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 सीता राम 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 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल एक राज महाराज महाराज राही विचारू